दक्षिणां प्रवराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र भगवान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। नीरे गमधनि सानि धप मगरे नीरे सा। जय जय राम कृष्ण हरी राधा राम। जय जय राम कृष्ण हरी राधा राम। जय जय राम कृष्ण हरी राधा राम। नवनीत दसन नवनीत नवनीत दसन नवनीत
सारे मपनी सा सानी पमरे सा गुरु तोची देव ऐसा
जसं तीर्थक्षेत्र कसं बनतं, तर जिथे संत हे निर्माण होतात किंवा ज्यांचं वास्तव्य असतं तिथे तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. बघा, तुकोबांमुळे देहू हे तीर्थक्षेत्र झालं, माऊलींमुळे आळंदी हे तीर्थक्षेत्र झालं, नाथांमुळे पैठण हे तीर्थक्षेत्र झालं. तसं पावस हे स्वामी स्वरूपानंदांमुळे हे तीर्थक्षेत्र झालेलं आहे. मूळ नाव रामचंद्र गोडबोले आणि अशी अतिशय अशक्त अशी त्यांची तब्येत होती, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. आणि 19व्या वर्षी जीवनामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे. बाबाजी वैद्य नावाचे सद्गुरू लाभलेत आणि जीवन पूर्णपणे बदलून गेले. त्यांनी सोहम हा शब्द त्यांना मंत्र म्हणून दिला आणि तेव्हापासून स्वरूपानंदांनी सुद्धा आपल्या साधकांना, आपल्या शिष्यांना सोहम हा मंत्र दिलेला दिसतो. जसं माऊलींनी ही ओवीबद्ध ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर माऊलींचे अत्यंत भक्त होते, तर जशी ओवीबद्ध माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तशी अभंग रूपी ज्ञानेश्वरी ही स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेली दिसते. त्यांच्याकडे बघितलं ना फोटोकडे, तरी सुद्धा देई पराशांती हे जे त्यांचं आजच्या निरूपणातलं मूळ पद्यातला जो शब्द आहे की मनाला शांती तिथे मिळते. एकदा आमचं तिथे कीर्तन संमेलन झालं होतं म्हणून योग आला होता. ट्रिप बरोबर गेलं ना की जास्त वास्तव्य संतांचं मिळत नाही, सहवास मिळत नाही, पण 3 दिवस असतं कीर्तन संमेलन आणि त्यामुळे तो सहवास तिथे घडतो. असे हे स्वामी स्वरूपानंद आजच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला सांगताय. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय. गुरु म्हणजे कसा असतो, आपण गेले 10 दिवस गुरूंवर बोलतोय की गुणातीत रूपम असा असतो. त्रिगुणातीत ज्याला दिसतं आणि रूपातीत दिसतं असा हा सद्गुरु असतो. मग हा सद्गुरु आपल्यामध्ये, कारण गुरु आणि देव यांची जणू काही तुलना करतायत का त्यातलं साम्य दाखवतायत असा विचार हे 2 शब्द बघताना आपल्याला दिसतात. गुरु तोची देव, देव आणि गुरु सारखा आहे नव्हे नव्हे, देवापेक्षा सुद्धा गुरु हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण आपण बघितलंय की गुरूंमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही तत्व त्यांच्यामध्ये असतात आणि असे हे सद्गुरू असतात. पण देव कसा असतो, देव हा देणारा असतो आणि घेणारा जीव असतो. मग देव काय करत असतो. एका राजाने एका साधूला प्रश्न विचारला की देव कुठे आहे. आता ह्याचं उत्तर सांगून समजत नाही हो, म्हणून त्यांनी सांगितलं की तुझ्या सेवकाला दूध आणायला सांग. आता दूध आणलंय आणि ह्याच्यामध्ये तूप आहे का. राजा म्हणतो आहे, पण कसं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. असं तुम्ही जर त्या दुधाचं दही केलं, दह्याचं ताक केलं, ताकाचं लोणी काढलं आणि ते लोणी कढवलं तर ते आपल्याला तूप मिळतं. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना, तो अभंग मला वाटतं तुकारामांचा नाहीये, पण तुका म्हणे असं म्हणतात की जशी उसात हो साखर तसा देहात तो ईश्वर. मग असा हा देव सगळीकडे भरलेला आहे. मग देव काय करतो असं राजाने विचारलं. तेव्हा त्या साधूंनी सांगितलंय की तू सिंहासनावर उतर. आणि तो साधू सिंहासनावर बसलाय आणि राजा खाली उतरलाय. तर राजाला समजे ना की ह्यातनं काय सांगायचंय. म्हणजे देव राजाचा रंक करतो आणि रंकाचा राजा सुद्धा करतो.
देव कधी रडतो असा प्रश्न विचारलाय. जेव्हा देवाच्या भक्तांचा छळ होतो ना, तेव्हा भगवंत रडत असतो, देव रडत असतो. देव हसतो कधी? जेव्हा त्याचे भक्त त्याचं गुणगान करत असतात, तेव्हा देव हा हसत असतो. असे अनेक प्रश्न राजाने विचारले आणि त्या साधूंनी त्याला उत्तर दिले. म्हणजे देव आणि भगवंत ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर सद्गुरू काय करतात, तर बद्धापासून सिद्धापर्यंत नेण्याचा रस्ता ते आपल्याला दाखवतात. पहिली अवस्था म्हणजे ती जी आपली आहे आता, की आपण बद्ध आहोत या संसारामध्ये, ह्या मायेमध्ये आपण बद्ध आहोत, की आपल्याला आपलं सारासार विचार विवेक काहीही करता येत नाही. म्हणून बद्धाचं रक्षण सांगताना समर्थ एके ठिकाणी म्हणतात, नकळे भक्ती नकळे ज्ञान, नकळे भक्ती नकळे ज्ञान, नकळे वैराग्य नकळे ध्यान, नकळे मोक्ष नकळे साधन, या नामबद्ध श्रीराम. अहो, ज्याला भक्ती कशी करावी कळत नाही, ज्याला ध्यान कसं करावं कळत नाही, ज्याला उपासना कशी करावी कळत नाही, वैराग्य काय त्याला कळत नाही, मोक्ष म्हणजे आणि तो कशासाठी मिळवायचा हे ज्याला कळत नाही, तोच अज्ञानी आणि तोच बद्ध आहे. म्हणजे भूतलावर जन्मलेले बरेचसे लोक हे बद्धच आहेत. म्हणून आला आला प्राणी जन्मासी आला, वाढा झाला झाला वाढला थोर झाला. अहो, पण जीवनामध्ये साध्य काय केलंय, तर काहीच नाही. मग अशांना सद्गुरू हे योग्य मार्ग दाखवणारे असतात. म्हणजे जीवनाचं साध्य काय असेल, ध्येय काय असेल, तर देव आहे. पण ते साध्य साधायचं कसं हे सांगणारे सद्गुरू असतात. मग त्यासाठी जसं देव आपल्याला काही ना काहीतरी, सगळंच देवाने आपल्याला दिलंय, त्याची आपल्याला किंमत नाही ते सोडून द्या. दुसऱ्याकडे बघितलं ना की आपण किती सुखी आहोत हे कळतं. पण तसा एक आपल्याला धडा होता. एक भिकारी होता आणि तो रस्त्याने ओरडत जात होता, भीक मागत होता, मला देवाने काहीही दिलेलं नाही. आता हे त्या नगरीच्या राजाच्या कानावर आले आणि राजाने सांगितले दूतांना की त्याला माझ्या दरबारात पुढे घेऊन या. आता त्याला वाटलं राजा काहीतरी चांगलं देईल आपल्याला, धनसंपत्ती. पण राजा म्हणतो की तुला काय देवाने दिलं नाही? म्हणे काहीच नाही दिलंय, बघा माझी कशी वस्त्र आहेत, फाटकी वस्त्र आहेत, मला घर नाही, दार नाही. बर, तुला पैसे हवेत ना, मग तू तुझा एक डोळा मला दे. काय देशील त्या डोळ्याची किंमत? तेव्हा तो विचार करतोय किती, 1 लक्ष सांगावे का? 1 लक्ष फारच कमी, 2 लक्ष. अहो, विचारच पूर्ण होईना. कारण डोळ्याची किंमत किती हे कोणाला कळेल? ज्याला डोळे नाहीत त्याला कळेल. बरं, डोळा नाही ना, तुझा एक हात दे. अहो, आपला एक हात मोडला तरी आपल्याला किती त्रास होतो. पाऊण महिना जेव्हा प्लॅस्टर घातलेलं असतं तेव्हा सगळं अडतं की नाही. म्हणजे तेव्हा असं वाटतं डावा हात मोडला असता तर बरं झालं, उजव्या हाताने आपल्याला खाता तरी गेलं. पण डावा हात कशाला लागतो ना. म्हणजे देवाने दिलेलं हे सगळं देव देतच असतो, पण त्याची आपल्याला किंमत नसते. मग असे सद्गुरू ह्या देवाच्या प्राप्तीसाठी आपल्याला मार्ग दाखवत असतात. आणि तो मार्ग दाखवताना ते आपल्याला त्या भगवंताची श्रद्धा देतात, त्याच्याबद्दलचा विश्वास देतात, त्याचं स्वरूप दाखवण्यासाठी जी तळमळ असते ना ती सुद्धा आपल्याला देतात. फक्त आपल्याला जी मनापासून ती इच्छा झाली पाहिजे की सद्गुरू आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे असं सांगितलेलं आहे की दोघांमध्ये कोण श्रेष्ठ? कबीरांचा दोहा सर्वश्रुत आहे. गुरु गोविंद दोनो खडे, गुरु गोविंद दोनो खडे,
बलिहारी गुरु अपने, बलिहारी गुरु अपने, दीजो गोविंद बताए, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. गुरु आणि देव जर समोरासमोर असतील तर प्रथम नमन कोणाला करावं? तर गुरूंना करावं. कारण बलिहारी गुरु अपने, ज्यांच्यामुळे आपल्याला ईश प्राप्ती होते ते गुरु देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. बघा, आपल्याला असं एक उदाहरण बघायचंय की देवाने नाही म्हटलं तरी ती गोष्ट सद्गुरु आपल्याला देतात बरं का, पण गुरूंनी नाही म्हटलं तर देव ती गोष्ट देऊ शकत नाही. त्याच्यावर आपण दोन गोष्टी बघायचे. ज्या वेळेला धौम्य ऋषींचा मुलगा आणि औरवांची मुलगी अशा दोघांचा विवाह होतो आणि नवपरिणित जोडपं गणेशाच्या दर्शनाला जाते. भृशुंडी ऋषींच्या आश्रमात उतरलेले आणि त्या आश्रमापासून जवळच असलेलं गणेशाचं मंदिर. हल्ली आपण जसं मुलांना बाहेर एकमेकांची ओळख व्हावी म्हणून बाहेर जायला सांगतो, तसं त्या गुरुमातेनी त्यांना सांगितले की जा गणपतीची पूजन करून या. आता सगळी पूजेची तयारी घेतली आणि मंदिरामध्ये गेले. गणेशाची पूजन केले, त्याची प्रार्थना केली, 21 प्रदक्षिणा घातली आणि जवळच असलेल्या तलावावरती पाण्यात पाय सोडून हे नव दाम्पत्य बसले. आता एकमेकांची ओळख चालू आहे, हास्य विनोद चालले, एकमेकांकडे बघून परिणय करतायत आणि इतक्यामध्ये ती जी शमिका असते तिच्या कानावर शब्द येत आहेत, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. आणि आता हा आवाज आपल्याच जवळ येतोय असं जाणवलं आणि त्या आवाजाच्या रोधाने ती बघते. अहो काय दिसलंय? एक 6 फूट उंचीची व्यक्ती, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या आहेत, अंगावर भस्माचे पट्टे ओढलेले आहेत, जटा बांधलेले आहेत, हातामध्ये नामस्मरणासाठी जपाची माळ आहे. आणि त्यांचं रूप कसं होतं तर भ्रूमध्यापासून त्यांना सोंड फुटलेली होती. म्हणजे गणेशाचं ध्यान इतकं केलं की गणाधीश ध्याने गणाधीश होणे, इतकं गणेशाचं ध्यान केलं की गणेशाचं रूप त्यांना प्राप्त झालंय. म्हणून भुवईंच्या मधून एक त्यांना सोंड फुटलेली होती आणि ती गुडघ्यापर्यंत लांब होती. आता असं रूप आपण कधीच बघत नाही आणि त्यामुळे नकळत ती हसली. आता ती हसली म्हणून तिचा पती मानदार तो सुद्धा हसलाय. आता ह्या दोघांचं हास्य बघून अगदी मनाने शांत असणारे, स्वभावाने शांत असणारे भृशुंड ऋषी अत्यंत कोपायमान झाले आणि त्यांच्या मुखातून शापवाणी निघाली. मांदारा तू शमिका, मांदारा तू शमिका, होऊनी वनी विटप दुःख भोगाल, भोगाल पाप फलही, भोगाल पाप फलही, मानव देहा पुन्हा न जन्माल. मुखातून शापवाणी गेली. विटप म्हणजे वृक्ष. तुम्ही दोघं वृक्ष योनीमध्ये जाल. का बरं असा शाप दिला? कारण ते माझ्या रूपाला बघून हसले आणि हे रूप कोणाचं आहे? माझ्या दैवताचं आहे. आणि त्यामुळे माझ्या दैवताचा नकळत यांच्या हातून प्रमाद घडलेला आहे, अपराध घडलाय आणि म्हणून ती शापवाणी निघाली आणि त्या वृक्ष योनीमध्ये तुम्ही जाल असा शाप दिलाय. आणि त्या क्षणी दोघ जण वृक्ष योनीत गेले. बर, ती शमिका वृक्ष योनीमध्ये जाताना तिचं अंग थरारलंय म्हणून शमीच्या झाडाला काटे असतात.
आणि मांदाराच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. म्हणून आजही आपण मांदाराचं फूल तोडलं, पान तोडलं तर त्यातून चीक येतो. पण अजून वृक्षयोनी मिळाली तरी मनुष्यवाणी होती. उशाप मागितलाय, पण ते म्हणाले आता गणेशाची आराधना करून तो प्रसन्न झाला तर तुम्हाला काहीतरी मिळेल. आणि असं सांगून ऋषी तिथून निघून गेले. संध्याकाळी ही मुलं संध्याकाळ झाली तरी घरी आली नाही, म्हणून आई वडिलांना मोठं चिंता वाटायला लागली. पण जे ऋषी होते त्यांच्या ध्यानामध्ये ते दररोज संध्याकाळी गणेशाचं ध्यान करत असत. आणि त्यांच्या ध्यानामध्ये आज प्रत्यक्ष गणेश आलाय आणि सांगतोय की तुझ्या मुलांनी माझ्या भक्ताचा अवमान केलाय आणि त्यामुळे ते वृक्षयोनीमध्ये गेले. तर तुम्ही माझ्या भक्ताला जर शरण गेला तर काहीतरी घडू शकेल. म्हणून हे दोघं जण शमिकाचे वडील आणि मांदाराचे वडील भृशुंडी ऋषींकडे जात आहेत आणि ते सांगतायत की तुम्ही गणेशाची आराधना करा. आता गणेशाची आराधना करा म्हटल्यानंतर या दोघांनीही गणेशाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतलाय आणि सांगितलंय की पुन्हा त्यांना मनुष्य योनीमध्ये आणा. पण गणेश काय सांगतोय, माझ्या भक्तांनी दिलेल्या शापाला मी काही करू शकत नाही. म्हणजेच जे गुरु असतात त्यांनी दिलेला शाप आहे हा, म्हणून भगवंत काहीही करू शकत नाही. फक्त गणेशाने असं सांगितलं की हे दोन्ही वृक्ष माझे प्रिय होती, म्हणून गणेशाला शमीपत्र आणि मांदाराचं फूल हे वाहिलं जातं. आता या दोघांनी विचारलंय की यांचं मिलनच झालं नाहीये, कसं व्हायचं यांचं मिलन. तेव्हा गणेशाने सांगितलंय की 21 वर्षांनी मी मांदाराच्या झाडामध्ये प्रकट होईल आणि त्या गणेशाला जर शमीपत्र वाहिली तर त्यांचं मिलन होईल. आणि असा हा मांदार वृक्षातला गणेश आम्ही पावसला बघितलेला आहे. तिथे हे स्थान आहे. म्हणजे जर सद्गुरूंनी शाप दिला तर तिथे भगवंत काहीही करू शकत नाही. पण देव रागवला आणि गुरु जर प्रसन्न असले तर तुम्हाला ती गोष्ट मिळते. आता त्याचा दृष्टांत, ज्या वेळेला एक धनगर समर्थांच्या दर्शनासाठी आलाय, कारण त्याला असं कळलं की देव तो अपुल्या मनचे ऐसे सद्गुरु शिवाजी रायाचे. लाईनच्या लाईन लागलेली होती. अहो समर्थ म्हणजे शिवाजी राजांचे गुरु आणि ते आपल्याला दर्शन झाल्यानंतर आपल्याला हवं ते देतात, म्हणून त्यासाठी अनेक मोठ्या मोठ्या श्रीमंतांची सुद्धा लाईन लागलेली होती. पण हा भोळा धनगर होता, त्याला त्या समर्थांचं म्हणजे राजाचा गुरु दिसतो तरी कसा अशी उत्सुकता होती आणि म्हणून तो सुद्धा त्या होळीमध्ये उभा राहिला. होता होता त्याची पाळी आली आणि समर्थांनी विचारलंय की तुला काय देऊ, इतरांना विचारले त्याप्रमाणे. आणि हा म्हणतोय मला काहीही नको, सगळं आबादी आबाद आहे, गुणी अशी माझी बायको आहे, 2 लेकरं आहेत, आई बापाची सेवा करतो, असं सगळं सांगतो. पण एक मनात इच्छा येते की जसं मला तुमचं दर्शन झालंय तसं तुम्हाला तुमचं दर्शन माझ्या मुला लेकरांना बायकोला व्हावं अशी इच्छा आहे. ही मागणी माझी तुम्ही पुरी कराल का. तेव्हा समर्थ त्यांचा भोळा भाव बघतात आणि तिथे यायला लागतात. आता हा सांगतोय की माझ्याकडे काही तुम्हाला न्यायला मिळणार नाही, पालखी नाही, पण मी तुम्हाला घरी चालत नेणार नाही. बरं तुम्ही माझ्या पाठोळी बसा आणि मी तुम्हाला माझ्या घरी नेतो. आता घरी गेल्यानंतर बायकोनी जे काय 4 पदार्थ केले होते ते भावभक्तीने वाढले, भोजन झालंय. पण या धनगराच्या मनात असं आलं की आपल्याला ह्यांना द्यायला काहीच वस्तू नाही. आपण एखाद्या घरी आलं की काहीतरी देतो. समर्थ म्हणतात की अरे असं वाईट वाटून घेऊ नकोस, तुझ्याकडे एक गोष्ट आहे. आता त्या धनगराला असं वाटतं की गोष्ट आहे आणि मला माहिती नाही आणि ती समर्थांना जाणतायत ते. अरे
तुझं मन आहे ना तुझ्यापाशी, ते मन मला दे, म्हणजे मग तुला देण्याचं समाधान वाटेल. आणि मग तो धनगर, कारण मंत्र माहित नसले तरी तंत्र माहित होतं बरं, काय केलं, घरातलं चमचा भांड आणलाय, एक ताटली आणली आणि समर्थांनाच सांगितले की तुम्ही उदक सोडा. देतो देतो समर्था खुशीन मनवी आपुला, देतो देतो समर्था खुशीन मनवी आपुला, झुळका भरून पाणी द्यावे सोडून शनी, झुळका भरून पाणी देतो सोडून शनी, बोला दिगी दिगी मंतर, बोला दिगी दिगी मंतर, देतो देतो समर्था खुशीन मनवी आपुला, देतो देतो समर्था खुशीन मनवी आपुला, देतो देतो. खंडोबाची शपथ पुन्हा नाही मागत, खंडोबाची शपथ पुन्हा नाही मागत, तुम्हा दिलेलं मन मी आपुलं, तुम्हा दिलेलं मन मी आपुलं, देतो देतो समर्था खुशीन मनवी आपुलं, देतो देतो समर्था खुशीन मनवी आपुलं. समर्थांना मन दिलंय, नमस्कार केला आणि पुन्हा पाठवणी घेऊन त्या डोंगर माथ्यावर सोडायला गेलाय. आता समर्थांना सोडलंय, निघताना नमस्कार केलाय आणि मनात आलं, निघायचा विचार आलाय, पण म्हणतोय आपण मन दिलंय त्यामुळे आपल्या मनाचं ऐकायचं नाहीये, म्हणून खाली बसलाय. पण खाली तरी कुठे बसायला सांगितलंय, म्हणून पुन्हा उभा राहिलाय. अशा उठा बैठा सुरू झाले आणि समर्थांनी जाणलंय की खरंच मन दिलंय. आपण मन देत नाही, नुसतं म्हणतो काया वाचा मने सगळे मोठे मोठे शब्द बोलत असतो, पण ह्या धनगरांनी ते मन दिलंय आणि मनोभूमी शुद्ध झाली आहे हे जाणून दिला मंत्र हा, अहो वरद हस्त ठेवलाय आणि 7 दिवस रामनामाचा जप झाडाखाली करत बसलाय. आता प्रभू रामचंद्रांच्या कानावरती ही वाणी येते, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग कोण माझं एवढं तळमळीने नाम घेत आहे, त्याला दर्शन द्यायला जाऊया. म्हणून प्रत्यक्ष राम, लक्ष्मण, सीता आणि मारुतीराय हे तिथे दर्शन द्यायला येत आहेत, पण डोळे मिटलेले आहेत. आणि राम म्हणतोय, अरे ज्याचं नाम तू घेतोयस तो मी तुला दर्शन द्यायला आलोय. आता मनुष्य स्वभाव, डोळे किलकिले गेले, पण गुरुची आज्ञा नाही, घट्ट परत मिटून घेतले. आता सद्गुरूंची आज्ञा नाही म्हणून रामाचं बोलणं पण ऐकायचं नाही, म्हणून कानामध्ये बोटं घातली. आणि शेवटी त्रिलोकीचा त्राता परत फिरला बघून. राम हे कंटाळलेत की हा मी आलोय तरी दर्शन घेत नाहीये, म्हणून समर्थांकडे प्रभू रामचंद्र गेले. काय तुझा शिष्य, मी आलोय तरी दर्शन घेत नाहीये. तेव्हा समर्थांनी ओळखलंय की काय झालं असावं, आणि म्हणून रामरायांना घेऊन त्या धनगरापाशी समर्थ आले आणि रामरायांना सांगितलंय की एका झाडामागे उभे राहा. आता समर्थांनी त्याला जागृत केलंय समाधीतनं. आता समर्थांनी सांगितलंय म्हणून ह्यांनी डोळे उघडले, उभा राहिलाय, त्यांना दंडवत घातलाय आणि सांगतोय की मगाशी एक कोणीतरी पारधी आला होता, म्हणजे डोळे उघडले होते किलकिले तेव्हा धनुष्य बाण दिसलाय, म्हणजे हा पारधी आहे असं त्याला वाटलं. जेव्हा समर्थ हसतायत आणि सांगतायत की अरे तो साधा सुद्धा पारधी नव्हता बरं, तो प्रत्यक्ष रामराया होता. असं म्हटल्यानंतर मात्र
धनगराला अत्यंत वाईट वाटलंय की ज्याची प्राप्ती आपण करण्यासाठी जप करतोय तो आला आणि आपण त्याचा मान राखला नाही. पण का राखला नाही? केवळ गुरु आज्ञा नाही म्हणून. म्हणजे आता प्रभू आले, दर्शन नाही घेतलंय, पण गुरूंच्या मनात आहे ना ह्याला दर्शन व्हावं म्हणून त्यांनी ते पाय धरले की आता तुम्ही मला दर्शन घडवल्याशिवाय हे पाय मी सोडणार नाही. तेव्हा कटाक्ष टाकलाय रामचंद्रांकडे आणि या आता दर्शन दे. म्हणजे सद्गुरूंच्या मनात जर असेल तर आपल्याला काहीही मिळू शकतं. म्हणजे सद्गुरू हे देवापेक्षा मोठे आहेत की नाही. आणि मग प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलाय. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं सीताकांत स्मरण जय जय राम. अशा तऱ्हेने सद्गुरूंच्या मनात जर असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट मिळू शकते. पण देवाच्या मनात आहे आणि सद्गुरूंच्या मनात नसेल तर ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. आणि यासाठी आपला बद्धपणा जो आहे ना तो आपण सोडायला पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर गुरुचं ध्यान करायला पाहिजे. ध्यानी ध्याता गुरुराया, ध्यानी ध्याता गुरुराया, ब्रह्मभूत होई काया, ब्रह्मभूत होई काया, ध्यानी ध्याता गुरुराया, ध्यानी ध्याता गुरुराया. मनामध्ये जर आपण सद्गुरूंचं ध्यान ठेवलं तर आपली काया ब्रह्मभूत होते. सद्गुरूंचं तुम्ही पूजन हाताने करताय तर ते विष्णूची सुद्धा पूजा आहे. म्हणजे ती भगवंतापर्यंत पोहोचते असं सद्गुरूंचं आहे. म्हणून शिवदिनी केसरी एका अभंगामध्ये म्हणतात, भावधरा रे भावधरा रे भावधरा 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 रे भावधरा उलासा देव करा रे भावधरा उलासा देव करा रे भावधरा रे भावधरा रे भावधरा 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 रे भावधरा उलासा देव करा रे भावधरा उलासा देव करा
म्हणजे आपण गुरुचरणी ठेविता भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, असं स्वरूपानंद सांगतात. कारण सद्गुरु गौरव काय वाढ. अहो, पृथ्वी मातेची जरी आपण कागद केला, समुद्राची शाही केली, तरी सुद्धा सद्गुरु महिमा आपल्याला वर्णन करता येणार नाही. असा हा सद्गुरु महिमा आहे. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये स्वामी स्वरूपानंद सांगतायत. सारे मपनी सा सानी पमरे सा, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु वन वन करीसी पुकारे, वन वन पाणी पितायत. हा हा
दिनमने बसल्या जागी, बसल्या जागी, दिनमने बसल्या जागी, बसल्या जागी. अवघे पाणी लागे मागे, मागे मागे, अवघे पाणी लागे मागे, मागे मागे. प्रेम लीला ठेवी जागे, ठेवी जागे, प्रेम लीला ठेवी जागे, ठेवी जागे. पुणे विसरे जगी, विसरे जगी, पुणे विसरे जगी, विसरे जगी. काटाटी चढीसी पुकारे, काटाटी चढीसी पुकारे. नाम माझं खासोबा, नाम माझं खासोबा. वन वन करीसी पुकारे, वन वन करीसी पुकारे. नाम माझं खासोबा, आणखी काय गाणं शिकायचं असतं? तर आवाज बसतोय मला. छान एकदा भजन करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 सीताकांत स्मरते जरा महारुद्र हनुमान की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. खुदीराम चट्टोपाध्याय, खुदीराम चट्टोपाध्याय. चंद्रामणी झाली माय, चंद्रामणी झाली माय. तया पोटी पुत्र होय, तया पोटी पुत्र होय. गदाधर कृपे श्रीराम. कामारपुकर नावाचं गाव आणि तिथे खुदीराम चट्टोपाध्याय आणि चंद्रामणी
हे दाम्पत्य राहत होते. गदाधर म्हणजे विष्णूच, त्याचं पूजन अर्चन आराधना ह्या कुटुंबानी केली आहे आणि त्याच्या कृपेने त्यांना मुलगा झालाय म्हणून मुलाचं नाव गदाधर असं ठेवलेलं आहे. आणि हा मुलगा विसामासा मोठा होतो. बाललीला बघण्यामध्ये दिवस चांगले चालले. शिशु क्रीडा बघुनी होय मनी संतोष. शिशु क्रीडा बघुनी होय मनी संतोष. जणू भासते बाळ तुझ्याभोवती खास. जणू भासते बाळ तुझ्याभोवती खास. शिशु क्रीडा बघुनी होय मनी संतोष. शिशु क्रीडा बघुनी होय मनी संतोष. शिशु क्रीडा बघुनी होय मनी संतोष. लहान मुलाच्या बाललीला बघणं ह्याच्यासारखं सौख्य नाही. पण आज करिअरच्या नादामध्ये मुली पाळणा घरात टाकून मुलांना जात आहेत. अहो हल्ली एकच असतं आणि त्या बाललीला कधी बघणार. पण हे दाम्पत्य मात्र बाललीला बघतायत. होता होता एक 5-7 वर्षाचा असा हा झालाय आणि शाळेमध्ये घातलाय. शाळेमध्ये घातलाय. अहो कुशाग्र बुद्धी. पहिल्याच क्षणी गुरुजींनी शिकवावं आणि ते तोंड पाठ व्हावं. बरं दुसरा मुलगा चुकला तर सुधारणा करावी, पण अभिमानाने नाही बरं. आणि गुरुजींना असं वाटायचं की आता याला पुढे शिकवायचं तरी काय, सगळंच याला येत आहे, सगळंच तो ग्रहण करतोय. पण ह्या मुलाला हे व्यावहारिक विद्या काही आवडेनाशी झाली. कारण ह्या विद्येनी हा प्राप्त होत नाही हे कळल्यावर एक दिवस असं झालं की शेतातनं चाललेला होता आणि बगड्यांची माळ बघितली आहे आणि ती बगड्यांची माळ बघून भाव समाधी लागली आणि कितीतरी वेळ त्या भाव समाधीत होता. एक दिवस शाळेमध्ये नाटक बसवलंय महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आणि आता पूर्वीच्या काळी असं होतं, म्हणजे पुलंच्या ज्या तितळे मास्तरांच्या याच्यामध्ये ऐकलंय की सगळं नाटक सगळ्यांचं पाठ असायचं. मग त्याच्यामध्ये तो भूमिका असो नसो, तसं हे नाटक सगळ्यांचं पाठ होतं. आणि जो शंकराची भूमिका करणार होता तो मुलगा अचानक आजारी पडलाय, ताप आलाय. आणि मग सगळ्यांनी सांगितलं की हा गदाधर शंकराची भूमिका करेल. आता शंकराची त्याला ड्रेपरी केली आहे, त्याचा पोशाख चढवलाय आणि त्या रंगमंचावर तो आलाय. पण शंकराच्या वेशात गेल्यामुळे तो भान विसरलाय आणि पुढचं नाटकच झालं नाही. इतकी भाव समाधी क्षणोक्षणी ह्याला लागत होती, कारण कृपा प्रसादाने झालेला मुलगा होता. 10 वर्षाचं वय झालंय आणि कलकत्त्याला आले आणि काली मातेच्या देवळामध्ये जायला सुरुवात केली. सद्गुरु करावा हे जरी कळत नसलं तरी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हे त्या बालमनाला कळत होतं. आणि त्यामुळे या काली मातेशी आत्मनिवेदन भक्ती करायला सुरुवात केली. जय देवी कालिके माते, जय देवी कालिके माते, मजला देई माते, वरदानाची देवी माते, जय देवी कालिके माते, जय देवी कालिके. भवसागर हा कठीण करण्या, भवसागर
भगवतीशी बोलतोय की हा भवसागर तरुण जाण्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि मला असं वाटतंय की ह्या जडजीवांचा उद्धार माझ्या हातनं व्हावा. आणि भगवतीच्या भेटीची तळमळ लागली, पण भगवतीचं दर्शन होत नाहीये. आणि एक दिवस असं झालं की भगवतीची उपासना करता करता भावसमाधी लागायची आणि जसं आपल्या अंगावर रोमांच उठतात ना, तसे ह्या गदाधराच्या अंगातून रोमातून रक्ताचे थेंब यायला लागले बरं. आणि एक दिवस भगवती दर्शन देत नाहीये म्हणून भगवतीच्या तिथेच एक तलवार होती आणि ती तलवार घेऊन आपली मान कापण्यासाठी म्हणून सुरुवात केली आणि भगवती तिथे प्रकट झाली. कालिका माता की जय. आणि भगवतीने कृपाहस्त मस्तकावर ठेवलाय. आणि असा हा गदाधर, लोकांना वाटायचा हा वेडा आहे, पण जे लोकांना वेडे वाटतात ना तेच खरे शहाणे असतात. आणि घरातल्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की म्हणजे पालकांची काय समजूत असते की ह्याचे 2चे 4 केले की हा चांगला होईल. कसा चांगला होईल हे त्यांचं त्यांना गणित माहिती, पण आपली वधू कोण आहे हा त्याला ज्ञात होत. आणि त्यांनी सांगितलंय की रामचंद्र मुखर्जी यांची मुलगी शारदा हिच्याशी माझा विवाह करावा. तेव्हा हे गदाधर होते 24 वर्षाचे आणि ही शारदा होती 7 वर्षाची. एवढं अंतर आहे. आणि या दरम्यान म्हणजे 1855 ते 1866 हा त्यांचा साधारण साधना काळ होता. आणि त्यावेळीस त्यांचे सद्गुरू, कारण भगवती कृपा झाली तरी सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. आणि त्यावेळी त्यांना तोतागिरी नावाचे तोतापुरी हे त्यांचे सद्गुरू त्यांना भेटले आणि त्यांच्याकडनं त्यांनी अनुग्रह घेतलाय. पण समाधी लागे ना, तेव्हा त्यांनी काय केलं तर भूमध्यामध्ये काच मारली बर का, आणि तेव्हा त्यांची समाधी झाली लागली. आणि तेव्हा त्या गुरूंनी त्यांना सांगितलंय तोतापुरींनी की हे सगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी मला 40 दिवस लागले. म्हणजे 40 दिवस त्यांनी समाधी लावली, तेव्हा त्यांना हे आत्मज्ञान प्राप्त झालंय. पण गदाधरा तू हे 3 दिवसात प्राप्त करून घेतलंयस. आणि जेव्हा अनुग्रह केलाय तेव्हा गदाधराचं नाव रामकृष्ण हे ठेवलंय. आणि तेव्हापासून लोकोद्धाराचं कार्य या गदाधरांनी घेतलंय, रामकृष्ण परमहंसांनी घेतलंय. अनेक जणांना बोध करावा की हा जडजीव कसा उद्धरून न्यायचा, म्हणून ते सांगतात मानवाच्या जीवनी अष्टपाश, मानवाच्या जीवनी अष्टपाश, कोणी देई जीवनाश, तेची कैकी देवनाचा पाश, दूर फेरीच्या विरेच्या करीश, दूर फेरीच्या विरेच्या करीश, कोणी माया मानवाच्या जीवनामध्ये अष्ट पाश आहेत. म्हणजे अहंकार आहे, प्रतिष्ठा आहे, लोकलज्जा आहे, भीती आहे, असे 8 प्रकारचे पाश त्याला सगळ्यांना घाबरून मनुष्य जगत असतो. आणि हे जर आपल्या जवळ असले तर ते अर्थातच आपल्या जीवनाचा नाश करतात. मग त्याच्यामध्ये प्रसिद्धी सुद्धा आहे. अहो प्रसिद्धीच्या मागे गेलं की सगळं बाजूला पडतं, रस्ताच बदलतो. अहो भगवंताकडे जायचा रस्ता बदलतो. मग हे जे 8 पाश आहेत ते तुम्ही दूर ठेवा. म्हणजे काय होईल, जे यांना दूर ठेवतील त्यांना तो जगदीश मिळणार आहे असं लोकांना सांगावं. आणि यांचा विवाह जेव्हा झाला तेव्हा तोतापुरींनी त्यांना सांगितलं
की खरं ब्रह्मचर्य व्रत कोण पाळतो? अहो, पत्नी असून ब्रह्मचारी राहणं हे अत्यंत कठीण आहे आणि ते तुला करायचंय. आणि असं हे एकमेव संतांचं उदाहरण आहे की लग्न होऊन सुद्धा त्यांनी ब्रह्मचर्य व्रत पाळलंय. एक दिवस शारदा माता, म्हणजे ते 7-8 वर्षाचे असल्यापासून त्या माहेरी होत्या आणि जेव्हा लहान येत असे तेव्हा मुलींना सासरी पाठवत असत. आणि ह्या जेव्हा तशा सासरी आल्या त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी रामकृष्ण परमहंस त्यांना विचारतायत की तू माझ्याशी लग्न का केलंस? मला भगवंताच्या मार्गामध्ये जाण्यासाठी अडथळा आणण्यासाठी? ती म्हणते नाही, मी तुम्हाला मनोमन गुरु मानलेला आहे. आणि शारदा मातांनी सुद्धा त्यांना गुरु मानलेलं होतं. आणि शारदा मातांना सुद्धा त्यांनी कालिका मातेच्या रूपात बघितलेलं आहे. म्हणून ज्येष्ठ अवसेला त्यांचं पूजन त्यांनी केलंय. ज्येष्ठ अवसे पूजन केले, ज्येष्ठ अवसे पूजन केले, मान दिला काठीचा. ज्येष्ठ अवसे पूजन केले, मान दिला काठीचा. अपत्य सुनी होशील माता, अपत्य सुनी होशील माता. भाव धरी कोठेता साधुची काली मातेसारखी त्यांची पूजा केली, चौरंगावर बसवलंय, वाद्य पूजा केली आणि काली माता त्यांच्यामध्ये बघितली. असं हे दोघांचं असं अलौकिक हे जोडपं होतं. आणि स्त्री सुलभ स्वभावानुसार त्यांनी विचारलं की आपण ब्रह्मचर्य पाळणार तर मी माता कशी होणार? तेव्हा ते म्हणतायत, अगं तू आपल्या मुलांची फक्त माता होणार नाहीये, तू सगळ्या जगाची माता होशील. मग वात्सल्य भाव तुझ्या मनामध्ये तुला ठेवायला पाहिजे. म्हणून आपण त्यांना शारदा माता म्हणतो बघा. म्हणजे त्यांचे शब्द, कारण त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलंय आणि आपल्या पतीची सेवा ही अत्यंत शारदा मातांनी केलेली आहे की त्यांचं जेवण खाण. बरं, त्यांच्या दोन्ही खोल्या आपण बेलूरच्या मठामध्ये गेलो ना की तिथे त्याचं प्रतीक केलेलं आहे बरं का. मध्ये चिकाचा पडदा असायचा. मग रामकृष्ण परमहंसांमध्ये कडे कोण येत आहे हे सगळं त्यांना ज्ञात होत असत. शिवाय रात्री त्यांच्या ह्या आत्मज्ञानावरती चर्चा होत असत. असं त्यांचं जीवन होतं. आता ह्यांना आपण परमहंस असं म्हणतो. मग परमहंस 2 प्रकारचे असतात बरं का. कसे तर एक प्रेमी असतात आणि एक ज्ञानी असतात. मग ज्ञानी कसे असतात? त्यांच्यामध्ये थोडासा आत्मतलबीपणा असतो. म्हणजे उदाहरण दिलंय एका पुस्तकामध्ये की ज्ञानी मनुष्य म्हणजे आत्मतलबी कसा असतो, तो समजा घरात आंबे आणलेले आहेत आणि आंबे आणले की तो फक्त स्वतःच खाणारा, म्हणजे ते ज्ञान फक्त आपल्या पुरतं ठेवणारा, असा तो परमहंस असतो. असं आपल्याला घरात हल्ली सुद्धा दिसतं. कोणाचं दार वाजलं, कोणी आलंय की आपण आपली डिश आतमध्ये नेऊन ठेवतो की नाही, त्याला देऊ असं नाही म्हणत पटकन. पण प्रेमी जे परमहंस असतात ना ते कसे असतात? उदाहरण तेच दिलंय की आंबे स्वतःही खातात आणि दुसऱ्यालाही देतात. म्हणजे जे आत्मज्ञान आहे ते सगळ्यांना देणारे असे हे परमहंस असतात. आणि दुसऱ्या श्रेणीतले म्हणजे प्रेमी परमहंस असणारे असे हे रामकृष्ण परमहंस होते. आणि म्हणूनच ते नेहमी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करताना सांगायचे की चराचरामध्ये हा भगवंत भरलेला आहे, पण तुम्ही त्याला उघड्या डोळ्यांनी बघा ना. म्हणून ते एक नेहमी त्यांना गोष्ट सांगत असत. काय गोष्ट सांगायची की एक पिसाळलेला हत्ती हा गावामध्ये आलाय आणि माझा ईश्वर मला वाचवेल असं त्या माणसाचं मत. आता तो पिसाळलेला हत्ती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा भगवंत बघतोय. भगवंत आहेच त्याच्या, पण
त्याच्यावरती बसलेला माहूत तुला सांगतोय ना की तू रस्त्यातून बाजूला हो, नाही तर फुकट मरशील. मग त्या माहुतातला तुला देव दिसत नाहीये का? म्हणजे सगळ्या ठिकाणी देव आहे. तो तुला देवाच्या रूपात, माहुताच्या रूपातच तुला सांगतोय की तू बाजूला हो. मग हत्तीतला जर तू देव बघू शकतो तो माहुतातला बघ. असं छोट्या छोट्या उदाहरणातून ते आपल्या शिष्यांना हे समजवत असत. आणि असं ज्ञान देताना जीव शिवाचा कसा एकरूपता होईल हे ते बघत असत. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्याचा ठेवा, जीव ब्रह्म ऐक्याचा ठेवा, कार्तिक कृतीत सामुखावा, कार्तिक कृतीत सामुखावा, भाग्याचा तो दिवस गणावा, वर्षाची उदया, भाग्याचा तो दिवस गणावा, वर्षाची उदया. जीव शिवाचा ऐक्याचा ठेवा आपल्याला मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपली तार्किक वृत्ती जी आहे ना ती सोडून द्यायला पाहिजे आणि त्या भगवंताचा ठसा आपल्या मनावर उठवायला पाहिजे. आणि तो ठसा उठवणारे तेच असतात. आणि जो ठसा आपल्या मनावर उठेल ज्या दिवशी, तो दिवस आपल्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे. म्हणजेच ये हृदयीचे ते हृदयी घालणारे असे सद्गुरू असतात. आणि म्हणूनच ते देव स्वरूप असतात. म्हणून गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वानू. म्हणजे मला माझ्या सद्गुरूंचं गुणवर्णन करता येत नाही, ते शब्दातीत आहे. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये आपल्याला स्वामी स्वरूपानंद सांगतात. गुरु तोची देव ऐसा